आपण गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहात. तुम्हाला प्रस्थापितपणे पक्षाने तिकीट दिलं नाही का? नाही, मी तिकीट 10-12 वर्षापासून तिकीट मागत होतो उभाटाचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा. तर मला ऐन वेळेवर त्यांनी तिकीट नाकारला माझा. मी पक्षाचे नेतृत्वाखाली 11-12 वर्ष काम केलं. लॉकडाऊन बी मी पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजसेवा केली मी. तर त्याच्यात काही असा रिप्लाय आलाच नाही मला. शेवटी रात्री 3:30-4 वाजता की तुला उमेदवारी भेटणार नाही. तर मग मी वाळात फोन केला माझ्या मित्रमंडळीला की माझ्यासोबत असं झाला. तर रात्री 2-1 वाजता फोन केला लोकांना, सगळे मित्रमंडळी सांगितलं मी वाडामध्ये. तर माझा वाढ सकाळी 7 वाजता उठून गेला आणि सगळ्याचे फोन आले. सगळे मित्रमंडळी, महिला मंडळ सगळे गोळा झाले, तुझ्यासोबत अन्याय झाला म्हणून. तर म्हणलं यार असं आहे. तर फार प्रयत्न केला की बाबा तिकीट द्या, माणूस निवडून येणार आहे आणि सगळे धर्माला घेऊन चालतो सोबत. पण त्यांनी शेवटपर्यंत काही तिकीट दिलं नाही. मग आम्ही नाराज होऊन मी वाळात आलो. तो सगळे मित्रमंडळीचा फोन आला मला की यार काय झाला भैया, जाऊन दे, आपण पक्षाचे जीवावर इलेक्शन लढणार नाही. आता आपण स्वतः उमेदवारी आपण भरू फार आणि तुला निवडून देतो आम्ही. तर माझे जे मित्रांना मला जे पाठिंबा दिला, तर हेच माझे आमदार, खासदार, मिनिस्टर हेच माझे पाठीशी आहे. आता मला दुसऱ्याची काय अशी इच्छा होऊ नाही लागली की बाई कोणी पार्टीचा माणूस आला की प्रचार करणार, काय नाही. आणि माझ्याकडे नेमकं म्हणजे माझ्याकडे काय पैसा नाही आहे. मी मित्रमंडळच्या भरोश्यावरच उभा आहे. आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला 2-2 दिवसात उमेदवारी देऊ लागले लोक. आता आमच्याकडे असं आहे की बीजेपीचे लई फार उमेदवार उत्सुक होते, 10 वर्षापासून उत्सुक होते. पण साहेबांना काही पैशाचा वेळ बघून आणि काय माप बघून, काय वैयक्तिक कामा बघून 1 दिवसात बीजेपीला तिकीट देऊन टाकला समोरच्या माणसाला, नवीन उमेदवारला. बाकीचे उमेदवार जे ते असं म्हणजे बीजेपी पार्टी राहिली नाही ती. ते लोक म्हणतात बीजेपी पार्टी राहिलीच नाही. ते कधी बी कोणाला बी ज्याचे रिलेशन आहे त्याला तिकीट देऊन टाकतात ते. माझ्या वाडामध्ये विकासाचा मुद्दा पहिला असा आहे की माझ्या वाडामध्ये पाणीची लई प्रॉब्लेम आहे. 10 दिवसाला 1 दिवस पाणी येतो. ड्रेनेजची प्रॉब्लेम आहे. आमचं जे नाला आहे ते आता 10 वर्ष झाले काही साफसफाई नाही झाली. आणि प्रत्येक वाडामध्ये आमची परिस्थिती एवढी खराब आहे की दवाखाना, हॉस्पिटल, लाईट वेळेवर भेटत नाही. फक्त एक आमदार खासदारची निधी येते रोडाची, लोक रोड घेऊन टाकतात, रोड बनवून टाकतात. पण खाली जे पाईपलाईन खराब आहे त्याचं काम कोणी घेतच नाही. कारण की रोड कॉन्क्रीट मध्ये पैसे जास्त उठते कॉन्ट्रॅक्टरला किंवा नगरसेवकला किंवा आमदारला. ते रोडचंच काम करून घेतात. ते त्याच्या खाली पाईपलाईन घाण पाणी येऊ लागला का ड्रेनेज खराब आहे ते बघत नाही. ते म्हणजे ज्या कामातून पैसे मिळतात, जसे की बांधकाम विभाग आहे, बांधकामातून पैसे मिळतात म्हणून ती कामं केल्या जातात. ते काम जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने, जसं काय पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, या दृष्टीने कोणी काम करत नाही, अजिबात नाही करत. कारण की मी आता वर्षभर झाला की एका माणसाची, आमदार असो का खासदार असो किंवा कोणी असो, त्याची निधी आली होती. तर एक कॉन्ट्रॅक्टरने घेतला. मी त्याला समजून सांगितलं की बाबा याच्यावर रोड नको टाकू तू. नाही, साहेबाचा आदेश आहे म्हणे, गल्ली स्वच्छ करायला पाहिजे म्हणे. अरे बाबा, गल्ली स्वच्छ कर पहिले, पण खाली बघ ना, पाईपलाईन खराब आहे, पाणीची लाईन खराब आहे, ड्रेनेज लाईन खराब आहे, ते करून दे मला. रोडचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. रोडवर वरती चापडून लावून ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. खाली पाईपलाईन खराब आहे, पाणी खराब येऊ लागलं. महिला मंडळ एवढी बडबड करू लागली आमची, एवढा त्रास आहे महिलाला की आमच्या वाडासारखा त्रास कोणत्याच वाडामध्ये नाही. इलेक्शन म्हटलं की धनधान्य लोकांनी किंवा पैशावाल्या लोकांनी लढायचं, आणि जो खरा सामाजिक कार्यकर्ता आहे तो गरीब आहे, त्यांनी निवडणूक लढू नये, अशा पद्धतीची ही पद्धत आता सुरू झाली आहे. ही हातात प्रवृत्तीची पद्धत आहे असं आपल्याला वाटत नाही का? नाही आहे सर. पण काय झालं की ज्याला आता आमच्या वाडाची परिस्थिती अशी आहे की एक तर आमच्या वाड्यामध्ये कोणाला उमेदवारी दिलीच नाही. आणि ज्याच्याकडे पैसे आहे त्याला एवढी गुरमी पैशाची एवढी की ते विचार जनताला विचारू शकता तुम्ही, जाऊन प्रत्येक वाडाला जाऊन विचारू शकता तुम्ही. मी तर माझ्या तोंडाला बोलणार नाही, कारण ते जनता जनार्दन आहे. जनताच देईन त्याला
की पैसा किती बी राहू द्या, पैशाना माणूस निवडून येत नाही. पैशाना माणूस निवडून येत नाही. पैशाना माणूस कधी निवडून आला असता तर हे उद्योगपती सगळे मिनिस्टर कलेक्टर झाले असते. आज पैशाला काय होणार नाही. जनता ज्याचे मागे आहे तेच जनता जनार्दनचा आशीर्वाद ज्याला भेटला तेच निवडून येणार आहे. आता आपण जनतेला किंवा मतदारांना कोणत्या पद्धतीचं आवाहन करणार आहे? विकास विकास गोरगरिबाला आता अशी समस्या आहे की वाडामध्ये आपण सांगू शकत नाही साहेब, की जे गल्लीत आपण आता मी प्रचारच्या निमित्त फिरू लागलो गल्लीत, तर बायका एवढा म्हणू लागले माय बहीण आमची की बाबा आमचा नगरसेवक कुठे आतापर्यंत कुठे नगरसेवक माहित नाही. आता तुम्ही आले, तुम्ही त्यांच्यासारखा तर नाही राहणार. त्यांनी असंच प्रॉमिस केलं होतं की वेळेवर आम्ही तुमचं 5 वर्ष काम करणार, सगळं करणार, आणि ते आता दिसून लागले. आता परत येऊ लागले. तुम्ही त्यांच्यासारखे राहणार. मी त्यांना विश्वास मध्ये घेतला, त्यांना सांगितलं मी असा काही होणार नाही अजिबात. मी तुमच्या विकासासाठी उभं राहिलेला माणूस आहे आणि मी स्वतः उभं नाही राहिला साहेब. मला हे सगळे जनतानं उभं केलं. मला अपक्ष उमेदवार प्रभाग 16 मधून लढायची म्हणजे ते काही साधारण गोष्ट नाहीये. साधारण गोष्ट नाही साहेब की अपक्ष उमेदवारी लढून घेतली आणि काय बी कुठे फिरू लागले, तसं नाही. मी निवडून येण्यासाठी प्रभाग 16 मधून उमेदवारी दिली मला मित्रमंडळीला की अपक्ष भर म्हणून. जो मित्रमंडळी अपक्ष साठी पाठीमागे आहे त्याला अजिबात घाबरायची काय अजिबात गरज नाही सर. सर्व समाजाच्या लोकांचा पाठिंबा आहे. मला मुस्लिम समाजाचा तर 40% समाधान सपोर्ट आहे. हिंदू धर्माचा, मित्रमंडळाचा, महिलांचा, यांचा मला 60% मतदान भेटणार आहे. 100% मतदान भेटणार आहे. मी आता दावा ठोकून सांगतो की मला मतदान भेटणार आहे सर. त्यांच्यावर विश्वास आहे मला, कारण की त्यांनीच मला उभा केलं. त्यांनीच उभा केलं मला, कारण की विकासासाठी उभा केला त्यांनी. आपलं नाव सांगा. माझं नाव नसीर पठाण. उमेदवारी माझी मिसेस परवीन बेगम नसीर पठाण. वार्ड क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 16. माझी निशाणी छत्री, बटन नंबर 9. त्याला मतदान टाका, हात जोडून विनंती.